तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आता चर्नीरोड स्टेशनच्या इकडे उभे आहोत। मागे बघता बघा सौरभ आहे, ती वहिनी आपण तपू वहिनी, आणि हा सुचित आहे, आणि तो बघा तिकडे विशाल आहे, आणि बॅक साईडला बघू शकता इकडे हॉस्पिटल आहे। तर आपण चाललो होता खेतवाडीच्या बाप्पांच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो बघू शकता हा क्लिनिकमध्ये कामाला आहे, म्हणजे इकडेच गिरेगावमध्ये। तर आपल्याला घेऊन चालला आहे, तर बघूया बरोबर घेऊन जातो काय नाही तो। नंतर आपण 13व्या लेनच्या इथं आलेलो आहोत बाप्पा दर्शनासाठी। तर तुम्हाला आता बाप्पा दर्शन दाखवतो। वा, समोर बघा महल टाईप गणपती बनवला आहे, मस्त एकदम। वा, सुंदर अशा बाप्पाची मूर्ती आहे, बघू शकतो। एवढे पैसे घालून जाय दुसरं 12 गेले ते आपण आता आहोत आपण आलो आहोत मुंबईचा महाराजा खेतवाडी 11वी गल्ली। तर महाराष्ट्राची सर्वात उंच मूर्ती असते इकडे। आपण आतमध्ये जाऊन बघूया, तुम्हाला पण दाखवतो मी। तर मित्रांनो बघू शकता सर्वात महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच मूर्ती 47 इंच 47 इंच समोर बघू शकता, एकदम एक नंबर मूर्ती आहे, कल्की अवतार। वाव, सुंदरशी मूर्ती आहे। बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर अशी, किती वरती उंच आहे बघू बघा। आम्ही इकडे आणि वरती बाप्पाची मूर्ती बघा एवढी उंच वरती। वाव, तुम्हाला 10व्या गलीमध्ये जातो आहे। आतमध्ये थोडा म्हणजे सीन आहे, म्हणजे बघू शकता, म्हणजे देखावा आहे। राम लक्ष्मण और कुंभकर्ण के बीच घमासान युद्ध हुआ। आखिर में प्रभु श्री राम जी ने अपने दिव्य बाण से कुंभकर्ण का एक हाथ अलग कर दिया। फिर भी कुंभकर्ण अपनी शक्ति से लड़ता ही रहा। उसके बाद श्री राम जी ने दूसरे बाण से कुंभकर्ण का दूसरा हाथ भी शरीर से अलग कर दिया। और आखिर में अपने तीसरे दिव्य बाण से
कुंभ का सर उसके धड़ से अलग कर दिया। इस तरह प्रभु श्री राम जी के हाथों कुंभकर्ण का वध हो गया। तिकडे बघू शकता 10वी आणि आता इकडे 9वी गल्ली आहे, तर लाईनीमध्ये उभे आहे, चाललं आहे पुढे इकडे. नाही तर वरती वरच्या साईडला असंही केलं आहे मस्त काय ना वगैरे ते पण सुविधा आहे. मित्रांनो खेरोळची 8वी गली, खेरोळ चिंतामणी, चला जात मध्ये सुंदर असेल गणसंगलमध्ये मोठे खेरोळ चिंतामणी. वा होऊ शकता मित्रांनो 35 फीट. तेव्हा खेरोळच्या राजाचे आलेलं आहे आतमध्ये. खेरोळी 7वी गली तिकडे आता आल्यावर काय सेटअप बनवलाय मस्तपैकी आतमध्ये. वा सुंदर असं एंट्रन्समध्ये एंट्रन्सच्या पुढे गेलेलं आहे. नंतर होऊ शकता सुंदर. जवळपास आपण आगमनाची व्हिडिओ काढलेली आहे. खेरोळी 7वी गल्ली. मंडप बघा एकदम सुंदर असं बनवलं आहे. खेरोळी 4था लेन क्रॉस. खेरोळीचा लंबोदर एवढ्या गल्लीमधून आपण जातो गणपती. हे बघा इकडे बघा. सुख है, शांति है। यहाँ पर उपस्थित तमाम नारियां भी अपने आप में एक वैरागिनी है। आपको बस अपनी स्वयं शक्ति का एहसास होना जरूरी है। घर के साथ साथ ऑफिस की सारी जिम्मेदारियां भी कुछ जिम्मेदारियों ने शक्ति बनकर समाज का उद्धार किया है। नारी शक्ति है, लक्ष्मी है, अन्नपूर्णा है।
बाप्पा